तर मित्रांनो आता आपण जाऊया आगमन चालू होते आणि इथून आता रस्त्याने बघा पाहू शकता पळत पळत जायला लागते भरपूर. तर इथून जाऊया आपण. चल 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 चल. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मयूर ब्लॉगच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आता आपण आगमन सोहळ्याला जाणार आहोत. तर बोटपोटे गणपतीचा आज आगमन सोहळा आहे. तर आज आपण जाणार आहोत परेलला. तर मुंबईचा सम्राट, जोगेश्वरीचा राजा, स्टेलर रोडचा राजा आणि शाकी नाक्याचा महाराजा, तर यांचा आज आगमन सोहळा आहे. तर आज आपण तिकडे जाणार आहोत आणि जेवढं मला कव्हर करता येईल तेवढं मी आज करणार आहे. तर तुम्ही लास्टपर्यंत बघून राहा. आणि आता माझा मित्र येणार आहे मला घ्यायला, तर आम्ही इथून निघणार आहोत. कसा होणार आहे आगमन सोहळा कसा नाही लास्टपर्यंत बघत राहा. चला निघूया आपण. जय महाराष्ट्र. तर मित्रांनो आपला मित्र आला आपल्याला घ्यायला, तर पाहू शकतो तुम्ही. हा सागर आहे आपला मित्र. काय बोलतो बाबा? मस्त. चला आता निघायचं आपल्याला इथून. अच्छा, तर आता अरे विनायकचा फोनच नाही लागत आहे. त्याच्या घरी जाऊ डायरेक्ट आता. आता तेच करायला लागलं. काल पण तरी तसं केलं, फोन नाही लागला. पण आता आपण डायरेक्ट त्याच्या घरी जाऊया. तर आता निघूया आपण. चला चला, त्याच्या मम्मीचा पण नंबर आहे आपल्याकडे. डायरेक्ट निघायचं. चला. तर मित्रांनो आता विनायक बघा किती लेट आला आपला. काल लवकर आलोय मी. कसलं खोटं बोलतोय हो. 1 तास झाले आम्ही बसलोय. 1 तास झाले आम्ही. काल पण मला बसवलं, आज पण बसवलंय. आणि बोलतो मी बिल्डिंगच्या खाली. आता आपण निघूया. दुसऱ्यांच्या बिल्डिंग खाली थांबून बोलतो मी माझ्या बिल्डिंग खाली. तर चला आता आपण निघूया आणि पुढचा प्रवास चालू करूया. काय बोलतो? गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. चला. तर मित्रांनो आता आपण लोकेशनवरती पोहोचलेलो आहोत. तर भरपूर गर्दी आणि आवाज पण भरपूर येते गाड्यांचा. तर आता आपण आगमनाच्या ठिकाणी पोहोचलो, पाहू शकतो तुम्ही. आणि आता थोड्या वेळातच आगमन होईल. कुठल्या गणपतीचं ते आपल्याला कळेल. तर आता थांबलो आपण. गणपती आले की आपण तुम्हाला दाखवू. चला. A few minutes later. मित्रांनो पाहू शकता आता आगमन चालू होणार आहे आणि गणपती बाहेर येणार आहे. तर तुम्ही वाट पाहू शकता. तुम्हाला दाखवतो. चला.
मित्रांनो अजून एक गणपती बाहेर येतो, चंदनवाडीचा गणपती तुम्ही पाहू शकता. तुम्हाला तो पण दाखवतो, खूप सुंदर मोठे सर्व. आणि तो पण गणपती तुम्हाला दाखवतो, तो बघत राहा. मित्रांनो अजून एका गणपतीचं आगमन होतं, तो तुम्हाला दाखवतो. आणि आता मध्ये गर्दी कमी गेली तर खाली गेलो आम्ही, आता परत आले आणि अजून एक आगमन आहे आणि भरपूर आगमन आहे तिथे. एकदम लास्टपर्यंत बघत राहा, आवाज थोडा कमी येईल पण ॲडजस्ट करून घ्या, तुम्हाला दाखवतो. चला तर बघा जोगेश्वरी. तर मित्रांनो आता अरे बोल ना. तर मित्रांनो आता जोगेश्वरीचा जोगेश्वरीचा आहे म्हणून सांग तिकडे. सांगू तर द्या रे. तर मित्रांनो आता जोगेश्वरीचा राजा आगमन होणार आहे. हा तर मित्रांनो आता जोगेश्वरीचा पप्पा येणार आहे आपला बाहेर, जोगेश्वरीचा राजा. तर तुम्ही बघत राहा, खूप सुंदर मोठी खूप मस्त पूर्ण झाकून ठेवलं मित्रांनो. अजून गणपती बाप्पा याला वेळ आहे, तर तोपर्यंत आपण वेट करू.
सगळ्याला खाली उतरणार, सगळ्याला खाली उतरणार. मध्ये बोला आता. रवीचा. तर मित्रांनो मालाडच्या विघ्न अर्थाचा आता बोल भाई साहेबला बरोबर ब्लॉग मध्ये इकडे बघवले. तर आता मालाडच्या विघ्न अर्थाचा जस्ट गेला मालाडचा विघ्नार होता. जोगेश्वरीचा पण गेला, जोगेश्वरीचा महाराजा, तर मालाडचा विघ्नार्थ गेला. आता आय थिंक कुंभारवाड्याचा महाराजा आहे. आता गेले अरे बोलू दे मला, बोलू दे जरा. तर मित्रांनो आता भरपूर गणपतीचे आगमन झाले. हा काढलेत ना, भरपूर गणपतीचे आगमन झालेत, अजून बाकी आहेत. तर ते येतील मी तुम्हाला दाखवतो. इथं फटके पडतात म्हणून आम्ही इकडे आलो, म्हणून इथं आलोय आम्ही. तर पुढचे पण दाखवू आम्ही तुम्हाला. तिथं पडदा वगैरे लावताय, तर तिकडे गेलो. A few minutes later. तर मित्रांनो आता आपण जाऊया, आगमन चालू होते आणि इथून आता रस्त्याने बघा पाहू शकता, पळत पळत जायला लागते भरपूर. तर इथून जाऊया आपण. चल 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 चल. तर मित्रांनो पुढे जाऊया आणि तुम्हाला गणपतीचं दर्शन देतो. मित्रांनो आपण पुढे जाऊया थोडंसं आणि जवळून दर्शन घेऊ आता. सॉरी आपण पुढे जाऊ. अजून दिसत नाही गणपती, पण येईल की तुम्हाला दाखवू. आणि भरपूर गरमी आहे मित्रांनो. आपण इथेच थांबूया, जास्त मागे नको जायला. आणि ते लिहिले जोगेश्वरीचा राजा. तर खूप सुंदर मूर्ती असणार यांची सुद्धा. लास्टपर्यंत बघायला तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो पाहू शकतो किती सुंदर मूर्ती आहे मित्रांनो जोगेश्वरीची. आणि पाहू शकता एकदम बैठक पण एकदम सुंदर आहे. आणि हातामध्ये विण आहे मित्रांनो. तर एवढी सुंदर मूर्ती, खूप सुंदर वाटते. तुम्ही पाहू शकता वरती महादेव आणि पार्वती सुद्धा आहे. एवढी सुंदर मूर्ती आणि खूप उंच सुद्धा आहे. पाहू शकता.
तर मित्रांनो खूप सुंदर वाटते मूर्ती, पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो पाहू शकता किती सुंदर आहे मूर्ती. तुम्हाला केवढं दर्शन देतो. पाहू शकता मित्रांनो गणपती आपल्या वाटेला निघाले. अजून एक गणपती बाकी आहे, आपण त्याचं पण आगमन घेणार आहोत. तर आपण जाऊया त्या साईडला आणि आता परत गर्दी खाली होती, आपण जाऊया साईडला. चला. तर मित्रांनो टोटल 10 गणपती जाणार आहेत, तर त्यापैकी 6 गेलेत आणि 4 बाकी आहेत. तर 4 कुठले गणपती आहेत ते तुम्हाला दाखवणार आहे. तर लास्टपर्यंत बनवून राहा. आणि आता थोडंसं सध्या खाली झाले कारण की गणपती अजून बाहेर आलेले नाहीत. तर आपण वाट बघूया आणि गणपती आले की मी तुम्हाला दाखवणार आहे. चला मित्रांनो लेटर रोडचा राजा आता आला. मी जो तुम्हाला बोललो होतो सकाळी तुम्हाला दाखवून दाखवणार आहे. तो खूप सुंदर मूर्ती आहे मित्रांनो. तर आता बाहेर येते तुम्हाला दाखवतो मी त्याचं सुमित कशी बैठक आहे, काय बॅकग्राऊंड आहे, खूप सुंदर असणारी मूर्ती बघत राहा. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही मूर्ती आली जवळ. किती सुंदर मूर्ती आहे मित्रांनो बघा. तर मित्रांनो पाहू शकता मूर्ती पण खूप सुंदर आहे आणि उभी मूर्ती आहे मित्रांनो ही. आणि खूप सुंदर दिसते मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो पाहू शकता किती सुंदर मूर्ती तुम्ही बघू शकता. तर पाहू शकता तुम्ही कमळावरती मित्रांनो मूर्ती एकदम स्ट्रेट उभे आणि एकदम सुंदर वाटते बघायला मित्रांनो. खूप भारी वाटते मित्रांनो इथे आल्यावरती तुम्ही पाहू शकता. चला मित्रांनो झालं आता आपण दुसरे गणपती येतात त्यांचं पण आगमन बघूया. आणि आता हा गेला लेटरचा राजा होता. तर आता आपण दुसरे गणपती येतात त्यांचं बघूया. चला. तर मित्रांनो इथले आता आगमन संपलेत, इथले आगमन झालेले आहेत. तर आता आपण पुढे जाऊया. पुढे आगमन असेल ते पण तुम्हाला दाखवतो. जेवढे कव्हर करता आले तेवढे मी केलेत माझ्या परीने. आणि
खूप सुंदर सुंदर मूर्त्या होत्या मित्रांनो. कोणती मूर्ती उभी होती, कोणती मूर्ती फुलावरती होती, कोणती मूर्ती बसलेली होती सिंहासनावरती आणि प्रत्येकाचे रूप वेगवेगळे होते. खूप सुंदर वाटलं. तर आता पुढे दाखवतो तुम्हाला, चला. तर मित्रांनो आम्हाला गाडी लावायला जागा नव्हती आणि आपला टिळकनगरचा मन्या सुरवेणी भाऊ गाडी एकदम आतमध्ये लावली. आणि कुठं लावली गाडी? अरे जागा नव्हती भेटत म्हणून शोधत गेलो, सगळ्या गाड्या पार्क केल्या. हां, तर एक जागा भेटली होती. आता बघू आता आपली गाडी तिकडे आहे की नाही. ती अच्छा गाडी पण आहे का नाही बघायला लागेल. आता जाऊन बघूयात आणि घेऊन जाऊया गणसंकुलला पुढे आगमन. अच्छा, पुढे पण आगमन आहेत म्हणजे बघूया आपण. तिथे कन्फर्म नाही आहे पण असतील तिथे पण. आणि एवढ्या आतमध्ये गाडी लावायला कोणी सांगितलेलं आहे ना, बोललं तिथे बाहेर लावा, ऐकलं नाही. तरी ठीक आहे, चला आता गाडी उचलली असेल. पण जाऊ दे म्हटलं की वजन होईल थोडंसं आपल्या ऊन आहे, गरम होते ना. पाऊस असतं तर डोक्यावर घेऊन फिरलो असतो आपण. एक स्कूटी डोक्यावर, एक स्कूटी डोक्यावर. वा, बघितलं, ऐकलं यांचे एक्सप्लेनेशन ऐकले का? चला. तर मित्रांनो गल्ली गल्ली लय फिरून आणले त्यांनी, फुल गल्ल्या फिरवल्यात. आणि अजून एवढं आतमध्ये आलते तुम्ही? आणि मी तिकडून यांना फोन करून ओरडतोय आगमन झालं, आगमन झालं. मला काय माहिती एवढं आतमध्ये आलं ते. असे मित्र भेटणं नशीब आहे, काय बोलता? फक्त तुम्ही म्हणजे कॅमेरा ऑफ झाल्याची मैत्री असते ना यांची, ती बघा खतरनाक मैत्री एकदम. का रे? ती बघण्याजोगी नसते. तुम्ही ब्लॉग बघणं सोडून टाकलं. नाही नाही, पहिली तसलेच ब्लॉग असायचे रे, आता शिस्तीत झाले. तर बघा गाडी कुठे लाव, काढतो गाडी चालव गाडी. मी नाही चालत. झाली खराब. चला चला आता निघूया, गाडी काढूया आणि पुढे जाऊया. चला हॅमलेट. तर मित्रांनो आता आपण जे गणपती तिरुपती दाखवले ते गणपती बघा सरळ आपल्या डेस्टिनेशनने चालू दाखवू शकतो बघा. तर मित्रांनो इथं आता आपल्या गाड्या लावल्यात आणि तिकडचं तुम्हाला थोडं वादन वगैरे दाखवतो, कारण की आपण फक्त आगमन घ्यायचं. वादन वगैरे काहीच दाखवलेलं नाही कारण फक्त आपण आगमन घेत होतं. तर आता आपण तुम्हाला वादन पण दाखवूया, चला.
मित्रांनो आता आपल्या इकडे आगमन झालंय तर आता आपण चाललोय साकी नाक्याचा एकदम मोठा गणपती आहे तिथे साकी नाक्याचा महाराजा तिकडे चाललोय आपण तर आता आपण निघूया आणि 42 मिनिटं कोणी लाईव्ह बघितला असेल ना ते विसरून जावं याच्या लाईव्ह मध्ये कोणी बघितलं असेल ना खतरनाक होते लाईव्ह काय कसं चला निघूया